तर आता आपण डायजेस्ट सिस्टीम सुरू करूयात. त्याची डायग्राम बघितली सगळ्यांनी काढली. तर पहिले डायजेस्ट सिस्टीम म्हणजे काय, व्हॉट इज डायजेस्ट सिस्टीम. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक त्यालाच डायजेस्ट सिस्टीम म्हणतात. त्याचं अजून एक नाव आहे डायजेस्टिव्ह ट्रॅक, डायजेशनल ट्रॅक, जीआय ट्रॅक, जीआयटी, गट और एलिमेंटरी कॅनल इज अ ऑर्गन सिस्टीम विदिन द ह्युमन and other animals which take in food, digest it, absorb energy and nutrients and expel the remaining waste as a feces. समजलं. एक एलिमेंटरी ट्रॅक, एक कॅनल, एक माउथ पासून एनस पर्यंत चालतो तो. त्याच्यात डिफरंट ऑर्गन येतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, फूड घेतो आपण, त्याला डायजेस्ट करतो, त्याच्यातून जे एनर्जी घेतो, त्याचे न्यूट्रिएंट्स घेतो, आपल्या बॉडीला जे जे रिक्वायर येते, आणि जे जे न्यूट्रिएंट्स एनर्जी रिक्वायर्ड नाहीत, जे अनडायजेस्टेड फूड आहे, ते रेक्टम मधून एनस थ्रू बॉडीच्या बाहेर जातो. ठीक आहे. आता पार्ट्स. पहिला आहे माउथ, नंतर फॅरिंग्स, देन इसोफॅगस, देन स्टमक, देन स्मॉल इंटेस्टाईल, लार्ज इंटेस्टाईल, रेक्टम. ही आपली एक ट्रॅक आहे. हा माउथ पासून रेक्टम पर्यंतचा. याचा फ्लोर चार्ट काढून घ्या तुम्ही. असं माउथला आहे, त्याला खाली बांध करा, त्याच्या खाली फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईल, लार्ज इंटेस्टाईल. खाली ॲक्सेसरी ऑर्गन्स, म्हणजे डायजेशनचे हे वरती ते मेन पार्ट्स आहेत, आणि खालचे पण महत्वाचे आहेत, ते आपल्याला डायजेशन मध्ये हेल्प करतात, जसं की लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियाज आणि सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड सलायव्हा सिक्रेट करते. लिव्हर मध्ये हेपॅटिक सर्क्युलेशन चालतं. गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियाज हे एकमेकांना कनेक्टेड असतात. पॅनक्रियाज मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस असतो, त्याचं प्रत्येकाचं पुढं आहेत. हे पुढे फंक्शन ऑफ जीआय ट्रॅक. फंक्शन बघूयात एक एक. पहिले इंजेक्शन, टेकिंग ऑफ फूड इनटू एलिमेंटरी ट्रॅक, एक्झाम्पल इटिंग अँड ड्रिंकिंग, त्याला म्हणतो इंजेक्शन. देन प्रोप्लुजन, मिक्सिंग अँड मूव्स कंटेंट अलॉंग विथ द एलिमेंटरी ट्रॅक, त्याला आपण एकदा इंजेक्ट केलं ते प्रोप्युल होतं. त्याच्यानंतर डायजेशन, मेकॅनिकल ब्रेकडाऊन ऑफ द फूड, एक्झाम्पल मॅस्टिकेशन म्हणजे चिविंग. देन सेकंड आहे केमिकल डायजेशन ऑफ द फूड इनटू द स्मॉल मॉलिक्युल्स बाय एन्झाईम. माउथ मध्ये फूड घेणार, त्याच्यानंतर ते एलिमेंटरी ट्रॅक मधून खाली खाली जाणार. त्याच्यानंतर त्याचं केमिकल्स येतात, सलायव्हरी ग्लँड मधून सलायवा, असे वेगवेगळे केमिकल्स येतात, ते फूड मॉलिक्युल्सला स्मॉल मॉलिक्युल मध्ये कन्वर्ट करतात आणि खाली स्टमक आणि इंटेस्टाईनला पाठवतात. त्यात नेक्स्ट आहे ऍब्झॉर्प्शन. This is the process by which digested food substance pass through the wall of the some organs of the walls of some organs of alimentary canal into the blood for circulation. म्हणजे जे आपण फूड घेतलंय त्यातले न्यूट्रिएंट्स, एनर्जी, आपल्या बॉडीला कोणते कोणते गरज आहे, विटॅमिन ए टू विटॅमिन के पर्यंत, ते सगळं प्रत्येक ऑर्गन डायजेस्ट करतो आणि आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो. देन एलिमिनेशन, फूड सबस्टन्स दॅट हॅव बीन इटन but cannot be digested and absorbed are excreted from alimentary canal as feces by the process of the defecation. एलिमिनेशन म्हणजे जे अनडायजेस्टेड फूड आहे ते रेक्टम मधून एनस थ्रू सगळं डायजेशन ते झालं. पहिल्यांदा फूड घेतलं,
त्याचे स्मॉल पार्टिकल झाले, स्टमक मध्ये गेलं, स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ऍसिड असतं त्याने त्याचे काम केलं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलं, ते ऍब्झॉर्ब झालं तिथं, लार्ज इंटेस्टाईन मध्ये परत ऍब्झॉर्ब झालं न्यूट्रिएंट्स, एनर्जी. त्याच्यानंतर जे हे करून पण जे फूड हे राहिलेले अनडायजेस्टेड ते रेक्टम मधून पास आउट होतं. त्याचे पहिले माउथ. तर माउथ मध्ये काय काय होतं बघा. माउथ इज द फर्स्ट पोर्शन ऑफ द एलिमेंटरी ट्रॅक्ट, इज रिसीव्ह फूड अँड प्रोड्यूस सलायवा. माउथ मध्ये सलायवरी ग्लँड्स असतात, ते सलायवा प्रोड्यूस करतात. द ओरल म्युकस इज द म्युकस मेम्ब्रेन एपिथेलियम लाइनिंग इनसाइड ऑफ द माउथ. माउथ मध्ये इपिथेलियमची लाइनिंग असते. त्यानंतर रिलेशन अँटीरियरली लिप्स, पोस्टेरियरली with oropharynx, continues with oropharynx. Then laterally muscle of the cheeks, बाजूनी. Superiorly वरच्या बाजूला hard palate. हे जे वरती काय टाळ ते hard palate. Superiorly, inferiorly muscle of the tongue and soft tissue of the floor of the mouth. हे त्याचं रिलेशन झालं. ठीक आहे. हे माउथ मधले डायग्राम. टीथ, हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेट, टॉन्सिल, टंग, लिप्स आणि उलवा. समज टॉन्सिल झाले का ऑपरेशन कोणाचं? द पॅलेट फॉर्म द रूफ ऑफ द माउथ अँड इज डिवाइडेड इंटू अँटेरियर हाफ पॅलेट, हार्ड पॅलेट आणि पोस्टेरियर सॉफ्ट पॅलेट. हे जे मागच्या डायग्राम मध्ये पाहिलं आपण बघा, हार्ड पॅलेट पुढे असतं, तुम्ही फील पण करू शकता. हार्ड पॅलेट पुढे असतं अँटीरियरली आणि पोस्टेरियरली सॉफ्ट पॅलेट असतं. जे एक असं फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे बघा, तुम्ही बघितलं असं कधी तुमचं माउथ डेंटलकडे गेल्यावर, डेंटिस्टकडे गेल्यावरती इथं फील होतं तुम्हाला. वरती हार्ड पॅलेट आहे ना, मागच्या बाजूला सॉफ्ट पॅलेट आहे. तेच म्हणतोय मी, वेगळं काय बोलत नाही, रॉकेट सायन्स नाही याच्यात. तेच हे लाईन सांगितले त्यांनी. देन उल्वा इज अ curved fold muscle covered with the mucous membrane and hanging down from the middle, finger like projection. मागच्या डायग्राम मध्ये बघा, बोलो समजलं प्रत्येकाचे डायग्राम. त्याच्यानंतर टंग इज अ मस्क्युलर ऑर्गन इन द माउथ that manipulates food for the mastification and used for the act of the swallowing. हा एक मस्क्युलर ऑर्गन आहे, ह्याच्यात कुठला हाड नाही, बोन नाही. ते बोलताना बोलतो ना आपण जिभेला हाड, तसं नाही आहे ते. तर टंग कशाला हेल्प करते? सॉलोइंग साठी हेल्प करते. इट इज अ इम्पॉर्टन्स ऑफ द GI सिस्टीम अँड इज अ प्रायमरी ऑर्गन ऑफ द टेस्ट इन अ GI सिस्टीम. टंग मध्ये सेन्सरी बर्ड्स असतात, ते पुढे आहेत. कुठले कुठले सेन्सरी बर्ड्स काय काय काम करतं, कुठला टंगचा कुठला पोर्शन आहे, अँटेरियर, सुपेरियर, लॅटरल, कुठली टेस्ट आपल्याला सेन्स करतो ते समजेल तुम्हाला पुढे. हे झालं टंगचं इंट्रोडक्शन. त्याने पुढं डायग्राम आहे टंगची, हे काढा बरं, हे इम्पॉर्टंट आहे डायग्राम. टंग होते ठीक आहे. टंगच्या एकदम टंग जिथून स्टार्ट होते म्हणजे इथं एपिग्लॉटिस काल सांगितलं. देन पॅलेटोफॅरेंजियल आर्च, then palatal tonsils, then lingual tonsils, then palatoglossial arch, then terminal sulcus, then phalate papillae, valate papillae, medial sulcus, dorsum of the tongue, fusiform papillae आणि filiform papillae. ठीक आहे. त्याच्यानंतर tongue's upper surface dorsum is covered by the taste buds housed in the numerous linguous papillae. तुम्हाला म्हटलं ना टंग मध्ये सेन्सरी बर्ड्स आहेत, टेस्ट सेन्स करतात आपल्याला. Then human tongue is divided into two parts, an oral part in the front and the pharyngeal part in the back. Then blood supply, lingual artery, then extracarotid artery. Then venous drainage, lingual vein, then interjugular vein. Nerve supply, hypoglossal nerve, taste and sensation, glossopharyngeal nerve. ठीक आहे इथपर्यंत. टंग दोन पार्ट मध्ये, फ्रंटला
फ्रंटला कोणता आहे? ओरल पार्ट आणि फेरेंजियल बॅग. त्याची टंगची अनाटॉमी ही का असं पण डायरेक्ट क्वेश्चन विचारतात बरं का, पॅपिला ऑफ द टंग, त्याच्या टंगची डायग्राम विचारतात, त्यावेळेस ही डायग्राम काढायची खालची. खाली ही अनाटॉमी टंगवाली, हे सगळे त्याचे पॅपिला दाखवलेले आहेत. केलं फंक्शन आहे मॅस्टिकेशन मीन्स च्युइंग, डिग्लिटेशन मीन्स swallowing, स्पीच अँड टेस्ट. देन टीथ. Human teeth function to mechanically break down item of the food by cutting, crushing them in a preparation for swallowing and digestion. Human have 4 type of teeth: incisor, canine, premolar, molar, each with specific function. ह्युमन मध्ये 4 प्रकारचे टीथ असतात: इन्सियस, कॅनियन, प्रीमोलर आणि मोलार. ठीक आहे. टीथचं प्रायमरी फंक्शन काय आहे? फूडला ब्रेकडाऊन करायचं आणि सॉल्विंग मध्ये हेल्प करायची. हे बघा इथं डायग्राम दिले खाली. हे बघा सेंट्रल इन्सियस म्हणजे पहिले 2 दात मधले, त्यानंतर लॅटरल, प्रीमोलर, मोलर. दाढला विजडम टीथ बोलतो. दाढ धाड असते ना, धाड कासचा दात, धाड धाड दाढ दाढ. ठीक आहे. देन प्रायमरी टीथ. After deciduous teeth, 10 are found in the maxilla and 10 in the mandible. Maxilla म्हणजे upper jaw and mandible in lower jaw. For the total 20, the dental formula for the primary 2102. The short to come in about 6 months of the age. In primary set of the teeth, 2 type of the incisors, central and lateral, 2 canine and 2 types of the molar, first molar and second molar. All primary teeth are normally later replaced with the teeth permanent. म्हणजे ते पहिल्यांदा दात येतात लहान मुलांना, ते दुधाचे दात म्हणतो आपण, मिल्क टीथ. ते एका एज नंतर पडून जातात, त्याच्यानंतर ते येतात ते परमनंट टीथ असतात, ते परत कधी पडत नाहीत ऍक्सिडेंट झाल्याशिवाय किंवा मुद्दामून पाडल्याशिवाय. मग त्याच्यानंतर दात येत नाहीत. तर प्रायमरी टीथचा फॉर्म्युला आहे 2102. 2102 हे कसं आहे? पहिले इन्सिजस, कॅनियन, प्रीमोलर, मोलर 4 आहेत ना नंबर्स, समजलं काय? त्याच्यानंतर परमनंटच्या स्लाइड वरती आहे परमनंट टीथ. आता परमनंट टीथ मध्ये पहिल्यांदा प्रायमरी किती होते? 20, परमनंट किती झाले? 32. तर 32 चा फॉर्म्युला काय आहे बघा, 2123. म्हणजे इन्सिजर 2 टीथ, 1 कॅनियन, 2 प्रीमोलर आणि 3 मोलार. प्रायमरी मोलार, सेकंडरी मोलार आणि टर्सरी मोलार. ते पहिल्या डायग्राम मध्ये बघितलं आपण टीथच्या. आठवते डायग्राम आताच बघितली ना, बघितले ना ते प्रायमरी, सेकंडरी, विजडम टीथ. तर हे परमनंट येतात ते 21 वर्षापर्यंत येतात, आणि जे प्रायमरी असतात ते 6 मंथ पासून त्यांना ग्रो व्हायला सुरुवात होती. द परमनंट टीथ आर, हे बघा इथं खाली दिलंय, 2 इन्सिजर, 1 कॅनियन, 2 प्रीमोलर आणि 3 मोलार. तर या 2 इन्सिजर मध्ये कोणते असतात? सेंट्रल आणि लॅटरल. तर एकच कॅनियन असतो, त्याच्यामुळे 1 कॅनियन. देन 2 प्रीमोलर, फर्स्ट मोलार आणि सेकंड मोलार. त्याच्यानंतर आहे 3 मोलार, फर्स्ट, सेकंड, थर्ड. बघा ही अनाटॉमी टीथची. टीथ वरती प्रश्न आला की ही डायग्राम एक काढायची.
त्याच्या रूट पासून एनेमल पर्यंत. अनाटॉमीच्या पेपर मध्ये जेवढे डायग्राम करतात तेवढं स्कोर हाय होतो. फंक्शन ऑफ टीथ घे खाली, घे खाली. पहिले 2 इंचिजर जे पहिले मधले दात आहेत 2 त्यांना कटिंग साठी वापरले जातात. म्हणजे 1 कॅनियन आहेत, एक खालचा आणि एक वरचा, ते टिअरिंग साठी वापरतात, काही फाडण्यासाठी. देन 2 प्रीमोलार क्रशिंग, बारीक बारीक करण्यासाठी फूड पार्टिकल्स. देन 3 प्रीमोलार्स ग्राइंडिंग साठी वापरतात. ठीक आहे. खाली इरप्शन. टूथ इरप्शन इन ह्यूमन इज अ प्रोसेस इन अ टूथ डेव्हलपमेंट इन विच teeth enter mouth and become visible. Primary teeth erupted into the mouth from the around 6 months until the 2 years of the age. 6 महिन्यापासून तर 2 years पर्यंत टीथ यायला सुरुवात होते. टीथ मध्ये ब्लड सप्लाय, मॅक्झिलरी आर्टरी, मॅक्झिला मधून मॅक्झिलरी आर्टरी तिथलं ब्लड सप्लाय करते. देन व्हिनस ड्रेनेज, इंटरज्युगुलर वेन ते तिथला सप्लाय करते वेन्स. देन नर्व, मॅक्झिलरी नर्व अँड मॅन्डिबुलर नर्व. ठीक आहे, झालं तुमचं टाइम.